नमस्कार मित्रांनो, MPSC ब्रदर्स या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण जी राज्यसेवा पूर्व परीक्षेचे जे हॉल तिकीट आलेले आहे तर ते हॉल तिकीट कशा पद्धतीने काढायचे आणि कधी काढायचे या सर्वांची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर हा हॉल तिकीट आपल्याला मोबाईल किंवा लॅपटॉपच्या सहाय्याने किंवा दोन्ही प्रकारे आपल्याला काढू शकतो आपण। तर स्टेप बाय स्टेप आपण बघूया की हॉल तिकीट कसं काढायचं। तर सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोमवर यायचं आहे। गुगल क्रोमवर आल्यानंतर जे ॲप आहे तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम त्याला ओपन करायचं आहे। गुगल वेबसाईटला तुम्ही याल, त्यानंतर तुम्हाला इथं सर्च करायचं आहे MPSC ऑनलाईन किंवा MPSC लॉग इन अशा प्रकारचं सर्च करायचं आहे तुम्हाला। त्या सर्च बार जो दिसते त्या सर्च बारमध्ये MPSC ऑनलाईन किंवा MPSC गुगल अशा प्रकारचं सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर MPSC लॉग इन असं सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची एक वेबसाईट दिसेल पहिली। तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर किंवा पहिल्या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन एक पेज ओपन होईल। तर त्या पेजवरती जायचं आहे। त्यानंतर तुमच्या पुढे अशा पद्धतीचं ते पेज ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला तुमची माहिती व्यवस्थित भरायची आहे। म्हणजेच सर्वप्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर केलेला म्हणजे जो अगोदर मोबाईल नंबर दिलेला आहे तर तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे किंवा ईमेल ID टाकायचे आहे। त्यानंतर तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केलेला आहे तर तो पासवर्ड टाकायचा आहे। जर तुम्हाला पासवर्ड माहिती नसेल तर इथे रिसेट पासवर्ड किंवा फॉरगेट पासवर्ड म्हणून तुम्ही नवीन पासवर्ड तयार करू शकता। जर तुम्हाला पासवर्ड नसेल तुमच्याकडं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की व्हिडिओमध्ये किंवा पासवर्ड आपल्याला रिसेट कसा करायचा तर तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला करून दाखवतो। त्यानंतरची स्टेप आहे बघा। त्यानंतर अशा प्रकारचा एक कॅप्चा तुमच्यासमोर ओपन होईल लॉग इनच्या पेजवर। तर तिथे तुम्हाला हे दिलेले जे नंबर आहेत तर ते नंबर व्यवस्थितरित्या तिथं मेन्शन करायचे आहेत। हे जे बॉक्समध्ये दिलेले नंबर आहेत ना ते नंबर व्यवस्थित रिकाम्या बॉक्समध्ये तुम्हाला मेन्शन करायचे ॲज इट इज जसं विचारले तशा पद्धतीनं। त्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होईल। तर त्या पेजमध्ये तुम्हाला माहिती बघायची आहे काय कशा पद्धतीने दिलेली आहे। आणि सर्वात वर असे 3 बार दिलेले आहेत। तर एक ठिकाणी आहे होम, त्यानंतर आहे प्रोफाईल क्रिएशन, त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन, माय अकाउंट आणि करस्पॉन्डन्स, त्यानंतर लॉग आउटचा ऑप्शन आहे। तर तुम्हाला त्या ठिकाणी माय अकाउंटमध्ये जायचं आहे। सर्वप्रथम माय अकाउंटमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही एका नवीन पेजवर ओपन होईल। म्हणजे तुम्ही आतापर्यंत जेवढे फॉर्म भरलेले त्या सगळ्यांची डिटेल तुम्हाला नवीन पेजवरती ओपन होईल। तर ती अशा पद्धतीची असेल ती। तर त्यामध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही जे फॉर्म भरलेत आत्तापर्यंत त्या सर्वांची माहिती। लेटेस्ट फॉर्म आपला कोणता असणार आहे? महाराष्ट्र गॅजेटेड सिव्हिल सर्व्हिसेस कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2023। तर हा फॉर्म किंवा ह्याच्यासाठी तुम्हाला हॉल तिकीट काढायचं आहे ह्या परीक्षेचं। तर तुम्ही ह्या व्ह्यूज जे बटन आहे ह्या ठिकाणी इथे दिसते त्या ठिकाणी ह्या व्ह्यूजला क्लिक करायचं आहे। व्ह्यूजला क्लिक केल्यानंतर तुम्ही एका नवीन पेजवर जाल किंवा एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल। तर ते अशा पद्धतीचं असेल। तर ते नवीन पेज तुमच्यासमोर अशा पद्धतीचं असेल। व्ह्यूजवर क्लिक केल्यानंतर त्यानंतर इथे 3 ऑप्शन आहेत आपल्यासमोर फीस रिसिप्ट, ॲडमिट कार्ड आणि त्यानंतर रिचेक एलिजिबिलिटी। तर आपलं काय करायचं, आपल्याला आपलं ॲडमिट कार्ड ओपन करायचं किंवा ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं। त्यामुळे आपल्याला इथं व्ह्यूवरती क्लिक करून आपलं ॲडमिट कार्ड आपण डाउनलोड करू शकतो। ते डायरेक्टली आपल्या फाईलमध्ये ते जाऊन डाउनलोड होत असते। त्यामुळं व्यवस्थितरित्या तुमची माहिती फिलअप करा। त्याच्यानंतरचं ऑप्शन येते बघ असं पद्धतीचं ऑप्शन येईल। त्यानंतर ॲडमिट कार्ड 1 आपल्याला इथे डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे आणि ते आपलं ॲडमिशन कार्ड आपल्याला डाउनलोड करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षेचा ॲडमिशन कार्ड किंवा ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता। व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद। आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलवर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करा आणि परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।